रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की खरं तर आता डबे खूप जास्त आलेले असतात आणि त्याचं सिलेक्शनसुद्धा करायचं असतं आणि ती सगळी जबाबदारी साईने रमाकडे दिलेली असते आणि साईला एका कामासाठी बाहेर जायचं असतं. म्हणून साई रमाला सांगत असतो की ही सगळी कामं ना तू सांभाळ, कारण मला बाहेर जाणंसुद्धा गरजेचं आहे. त्यावर त्याला आता ती सांगत असते की हो, हे सगळं ठीक आहे, तुला बाहेर जाणं गरजेचं आहे, पण आपल्यालासुद्धा आपलं काम करणं गरजेचं आहे ना. मला माहिती आहे हे सगळं मला जमणार आहे, पण मला या सगळ्यामध्ये तुझी मदत तर लागणारच आहे. त्यामुळे मला जरा तू मदत कर ना. तर आता तुम्हाला काय मदत करायची आहे? तुम्हाला तर उत्तम जेवण बनवता येतं आणि तशी चवही समजते ना, असं साई आता म्हणत असतो. त्यावर माझ्याप्रमाणेच कितीतरी चांगले शेफ या जगात आहेत, मग त्यांनी बनवलेलं जेवण मला चाखता येईल असंच नाही ना, कारण प्रत्येकाची चव ही वेगवेगळी असते. तिला मध्येच अक्षयची आठवण येते, कारण अक्षय ही उत्तम शेफ होता हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं असतं आणि ती म्हणत असते की माझ्याप्रमाणेच बाकी इतरही लोक उत्तम जेवण बनवतात, उगाच माझंच असं म्हणून कौतुक असायला नको, असंच तिला आता वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता साई म्हणत असतो की बरं ठीक आहे, आपण ना तर डबे मागवून घेऊया आणि त्याचं सिलेक्शन काय ते करून घेऊया. आता साईला सुद्धा तिकडनं जाण्याची परवानगी देत नाही. ती म्हणत असते की तू सुद्धा माझ्यासोबत थांब, म्हणजे मला कसं शेफ उत्तम निवडायला बरं पडेल आणि म्हणूनच त्याने आता उत्तम शेफ निवडायसाठी ही सगळी जबाबदारी उत्तमपणे पार पाडायची ठरवलेली असते, कारण मुलांच्यासुद्धा खाण्यापिण्याची सोय रमाला व्यवस्थितपणे करायची असते आणि त्याचसाठी आता रमा दुसऱ्या ठिकाणी जाते जिथे ते डबे जे आहेत ना ते असे मांडून ठेवलेले असतात. त्याच वेळेला आता तिथे असणाऱ्या मॅनेजरला रमा म्हणत असते की पण हे कोणाचे डबे आहेत, त्यांचं नाव काय, हे आपल्याला कसं समजणार आहे. त्यावर मॅनेजर सांगतात की मॅडम काळजी करू नका, प्रत्येक डब्याच्या मागे ज्या कोणाचा हा टिफिन आहे त्यांचं नाव मेन्शन केलेलं आहे. मा म्हणते की मग तर बरंच झालं, हे मेन्शन नाव केलेलं आहे, तर मग आपण एक काम करूया, आपण ना सिलेक्शन करायला सुरुवात करूया. त्याच वेळेला आता रमा एक एक डब्यातला घास खात असते. दुसरीकडे अक्षयही आता तिथे पोचायला निघालेला असतो, कारण अक्षयलाही लवकरात लवकर तिथे पोचायचं असतं आणि त्याला आपला टिफिन पोचवायचा असतो. म्हणून अक्षय खरं तर ना लवकर यायचा प्रयत्न करतो, पण तो पुण्याहून 5 गणीला येणार असतो, म्हणून त्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये वेळ जातो. खरं तर तब्बल त्याला 10 ते 15 मिनटं उशिरा झालेला असतो, तरीसुद्धा तो हार मानत नाही. तो जो आहे ना तो आता लगेच पुढे जायला निघतो. तर दुसरीकडे वॉचमॅन म्हणतो की ओ तुमचं काय काम आहे, असं बोलून तो त्याला अडवतो. त्यावर मी डब्बा द्यायला आलोय असं देखील तो सांगतो, पण डब्बा द्यायची वेळ तर निघून गेली आहे, तुम्हाला आतमध्ये आता जाता येणार नाही असं म्हटलं जातं. जेव्हा ही गोष्ट सांगितली जाते ना तेव्हा अक्षय त्यांना सांगतो की मी खूप जास्त लांबून आलेलो आहे, प्लीज माझी दया करा, प्लीज मला घ्या. त्यामुळे आता जेव्हा हे सगळं काही सांगितलं जातं ना तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंद जो आहे तो आता झालेला असतो. अक्षय आता त्या बाहेरच्या रजिस्टरवर आपलं नाव त्याचसोबत त्याचा नंबर हे सगळं काही मेन्शन करतो, कारण प्रत्येकजण जो जात होता त्याची एंट्री करणं गरजेचंच होतं आणि त्याच पद्धतीने अक्षयची सुद्धा एंट्री झालेली असते. अक्षय आता टिफिन घेऊन आतमध्ये जाणार, पण आता केबिनच्या बाहेर पिऊन असतो, तो आता अक्षयला थांबवतो आणि तुम्ही अशा आतमध्ये जाऊ शकत नाही असं म्हणतो. त्यावर अक्षय म्हणतो की मी टिफिन घेऊन आलोय, मला आर.के. मॅडमला भेटायचं आहे, माझ्यासाठी खूप गरजेची आहे ही नोकरी, प्लीज ऐकून घ्या ना. पण आता ते कुठे ऐकतायत, ते सरळ म्हणतात की नाही, तुम्हाला आम्ही आतमध्ये जाऊ देणार नाही, ऑलरेडी तुम्हाला खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे तुमच्या हातात ना ती वेळ निघून गेले असं देखील सांगितलं जातं. पण अक्षय कसला ऐकतोय. अक्षय म्हणतो मी इथून थोडी आलोय, मी लांबून आलोय. पण अक्षयचं देखील ते ऐकत नसतात. ते सरळ अक्षयला सांगतात की तुम्हाला वेळ कळवली होती, पण तुम्ही त्या वेळेला आलात नाही, मग आता आम्ही तरी काय करू, आम्ही तुम्हाला आतमध्ये सोडू शकत नाही. तर अक्षय एकदमच हतबल झालेला असतो. तो म्हणतो की मुलांसाठी एवढं जेवण बनवून आणलं होतं की ठीक आहे, मी एक काम करतो, हा टिफिन ना इथेच ठेवून जातो, कारण एखाद्या गरजू व्यक्तीला जर तुम्ही तो टिफिन दिलात ना तर ते बरं पडेल, मला हा टिफिन पुन्हा घेऊन जाता येणार नाही, बघा काय करायचं आहे ते करा.
आणि असं बोलून तो टिफिन तिथेच तो ठेवतो आणि तो आता जायला निघतो. कारण आता अक्षयला कळून चुकलेलं असतं की 15 मिनटं उशीर झाला आहे म्हणजे आपल्याला नोकरी काही मिळणार नाही आहे. त्यामुळेच अस्वस्थ होऊन तो आता तिकडनं बाहेर पडतो. त्याला खरं तर नोकरीची नितांत गरज असते, पण काय करणार आहे तो तरी. पण इकडे मात्र रमाला असं वाटत असतं की नाही, इथे अक्षयची चाहूल लागलेली असते रमाला. तिला असं वाटतं की इथे अक्षयच आला होता का. जसं अक्षय तिकडनं बाहेर पडतो ना, तेव्हा रमा तिला कुठेतरी अशी दैवी शक्तीने सांगितल्याप्रमाणे तिला आता कळून चुकलेलं असतं की इथे अक्षय आला होता. म्हणूनच ती काहीतरी गडबड आहे हा विचार करते आणि केबिनच्या बाहेर येते. पण तोपर्यंत अक्षय जो आहे तो तिकडनं निघून गेलेला असतो. त्याला सुद्धा खरं तर खूप जास्त मोठा धक्का बसलेला असतो. रमा आता जेव्हा बाहेर जाते तेव्हा साई तर रमाकडे पाहतच राहतो. तर दुसरीकडे रमा जी आहे ती बाहेर जाऊन म्हणते, ते कसला गोंधळ सुरू होता, कसला आवाज येत होता. तर पिऊन म्हणतो की काही नाही मॅडम, एक जण आले होते पण ना त्यांना उशीर झाला होता टिफिन द्यायला, म्हणूनच मी त्यांना आतमध्ये सोडलं नाही. पण आहे ना ते ऐकतच नव्हते. दुसरीकडे मात्र अक्षय जो आहे तो आता गाडीवर बसून निघालेला असतो. कारण त्याला आता खूप जास्त वाईट वाटत असतं की इतकी मेहनत करून त्याने टिफिन केला आहे, पण तो टिफिन त्याने आता ते आर के मॅडमपर्यंत पोचवलेला नसतो. पण रमा जेव्हा ते सगळ्याबद्दल विचारते तेव्हा तो असणारा पिऊन सांगतो की मॅडम, त्या माणसाला उशीर झाला होता ना, म्हणून मी आतमध्ये सोडलं नाही. त्या माणसाने टिफिन बनवून आणला होता. कुठे आहे मग त्याचा टिफिन. तर तो टिफिन ना मी बाहेर असणाऱ्या वॉचमॅनला दिलाय, असं देखील ते पिऊन सांगू लागतात. तर आता अक्षय देखील तिकडनं निघालेला असतो. म्हणजे अक्षय आणि रमाची ही भेट तर होत नाही. म्हणूनच आता इकडे अक्षयने टिफिन दिलेला असतो. तर रमाला जेव्हा कळतं की तो टिफिन बाहेर असणाऱ्या त्या वॉचमॅनला दिला आहे, त्यामुळे ती लगेचच तडतड पावलं टाकत बाहेर जाते. कारण तिला कुठेतरी मनातून असं वाटत असतं की आपल्यापर्यंत आलेली व्यक्ती ही आपल्यापासून आता दुरावत आहे आणि ती म्हणूनच लगेच धावत पळत त्या वॉचमॅनपर्यंत पोहोचायचं ठरवते. कारण वॉचमॅनने तो टिफिन संपवला तर काही खरं नाही. आपल्याला त्या डब्यातली उत्तम चव जी आहे ती कोणती आहे ती कळणार नाही. आणि म्हणूनच रमा आता तातडीने बाहेर जाते. रमा बाहेर जाते तेव्हा वॉचमॅन जो आहे ना तो सुद्धा टिफिन ओपन करून बघत असतो. त्यामध्ये काय काय आहे, तर त्यात बरीच अशी पदार्थ ठेवलेले असतात आणि ते पदार्थ मुलांचा विचार करूनच बनवलेले असतात. म्हणजेच मुलांना नेमकं काय काय आवडतं यावर विशेष लक्ष त्या डब्यामध्ये दिलेलं असतं. जसं की भोपळ्याची कोशिंबीर, कोथिंबिरीच्या वड्या, स्टार असलेले हे वेगवेगळे पदार्थ, म्हणजे एकच आकार न देता वेगवेगळ्या आकारात हे पदार्थ केलेले असतात. आणि हे जेव्हा पदार्थ रमासमोर येतात ना, तेव्हा रमा मात्र म्हणते की किती उत्तम स्वयंपाक आहे हा. खरंच ही चव म्हणजे लाजवाबच असेल. पण रमा एकही चव चाखून पाहत नाही. रमा म्हणते की या डब्यातच किती मुलांचा विचार केला गेलेला आहे, म्हणजेच हे उत्तम असायला हवं. आणि आता हाच डबा ती पुढे जाऊन द्यायचं ठरवते. म्हणजेच हाच डबा आता सिलेक्ट करायचा हे ठरलेलं असतं तिचं. त्यावेळेला आता तिला विचारलं जातं की मॅडम तुम्ही चव तर बघा, मगच तर सिलेक्शन करा ना. पण ती म्हणते की नाही, त्याची काहीच गरज वाटत नाही. कारण इतकं उत्तम स्वयंपाक केलेला आहे तर त्याची चव घ्यायची जराही गरज मला वाटत नाही. तर आता तो वॉचमॅन सांगतो की मॅडम, हा जो डब्बा जो कोण व्यक्ती घेऊन आला होता ना, त्याच्याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या रजिस्टर याच्यामध्ये आहे. रजिस्टरमधनं तुम्हाला त्याचं नावही मिळेल आणि नंबरही मिळेल. आपल्याला ह्यालाच सिलेक्ट करायचं आहे असं तर ठरतं. आता ह्याला सिलेक्ट करायचं आहे म्हटल्यावर याचे सगळे जे काही नंबर्स नाव आहे ते रमा न घेता आता ते सगळं काही ती मॅनेजरला घ्यायला सांगणार असते. आणि मॅनेजरलाच त्याचं सिलेक्शन करून त्याला नोकरी द्यायची असं तर आता त्याने ठरवलेलंच असतं. आणि म्हणूनच रमा जी आहे ती लगेच ते सगळं घेते आणि बाहेर निघते. दुसरीकडे अक्षय आता घरी आलेला असतो. त्याला त्याची नोकरी मिळेल की नाही ही मोठं टेन्शन असतं. कारण त्याचा टिफिनही सिलेक्ट झाला नाही आहे अशी मनात कुठेतरी हुरहुर ही लागून राहिलेली असते. पण तिथे आता तारा आलेली असते. तारा तिथे येते आणि अक्षयला म्हणते की माझं ना जरा मामा तुझ्याकडे काम आहे. परंतु थकलेला अक्षय आधीच खूप टेन्शनमध्ये असतो. तो म्हणत असतो की तुझं जे काही काम आहे ना ते मी नंतर ऐकीन, आता ना माझी काहीच ऐकण्याची मनस्थिती नाही आहे, असं देखील तो आता म्हणत असतो. त्यावर तारा चिडते आणि तारा म्हणत असते की हो, तू कशाला ना माझं ऐकून घेशील. मला माहिती आहे तुला माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट ती अर्था आणि आरोही आहे ना. मी कोणच लागत नाही ना तुझी मामा. तारा
हे सगळं काही जेव्हा अक्षयला म्हणते तेव्हा अक्षय म्हणतो की तारा असं नाही आहे, ऑलरेडी मी खूप जास्त टेन्शनमध्ये आहे, त्यामुळेच मी हे सगळं काही म्हणतोय. पण आता अक्षयने ताराला समजून तर घेतलेलं नसतं. त्याचसोबत दुसरीकडे आता अण्णांच्या जेवणाची वेळ होणार असते आणि त्याचंच नियोजन इथे असणारी रमा करत असते. रमाने पूर्ण व्यवस्था केलेली असते की नेमकं काय काय खायला द्यायचं. म्हणजेच रमाने आता तिथे असणाऱ्या त्यांच्या घरात माणसांना सांगितलेलं असतं की हे बघा, या पद्धतीने तुम्ही सगळ्यांना हे असं व्यवस्थितपणे स्वयंपाक करा आणि त्यांना द्या. आणि जे काही मोजून मापून तिने प्रमाण सांगितलेलं असतं ना, त्या पद्धतीनेच आता सगळीजणं जे आहेत ते जेवण बनवायला निघून जातात. तर तिथे साई असतो. साई म्हणत असतो, अगं काय झालंय रमा, एवढंच जर आहे तर तूच का हा स्वयंपाक करत नाही, कशाला इतरांवर ही जबाबदारी, पहिल्यांदा तर तुला हे सगळं करायला खूप जास्त आवडायचं, मग आता काय झालं, असं देखील साई आता म्हणत असतो. जेव्हा साई असं म्हणतो तेव्हा मात्र साईला रमा म्हणत असते की पहिल्यांदाची आवड आणि आताची आवड यामध्ये बराच फरक झालेला आहे. दुसरीकडे आता अक्षय टेन्शनमध्ये उभा असतो, कॉफी घेत असतो. तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो. जेव्हा त्याचा फोन वाजतो ना, तेव्हा मात्र आता लगेचच तो कॉल रिसीव करतो. त्याला आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तो विचार करतो की नाही, आता माझी जर नोकरी ही मिळाली नाही, मी सिलेक्ट नाही झालो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण त्याला मॅनेजरने कॉल केलेला असतो आणि तुम्ही सिलेक्ट झाला आहात असं सांगितलं जातं. आणि जेव्हा ही गोष्ट सांगितली जाते ना की तो सिलेक्ट झाला आहे, तेव्हा खूप जास्त आनंदच आता त्याला झालेला असतो. तो म्हणत असतो, खरंच का, मी सिलेक्ट झालोय का, मी तर खूप जास्त खुश आहे. तर आता अक्षयला सांगितलं जातं की तुमच्या इथे राहायची सुद्धा सोय केली जाणार आहे. त्याचसोबत तुम्हाला उत्तम पगार आणि तुमच्या कुटुंबातील माहिती ही आम्हाला दिलीत तर बरं होईल, म्हणजेच तशी आम्ही राहायचीही सोय करू असं देखील सांगितलं जातं. तर पुढे मात्र आता या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना, तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुम्हाला लगेचच या संदर्भातल्या डिटेल्स पाठवतो, म्हणजेच मी तुम्हाला हे सगळं काही सांगतो की नेमकं तिथे कोण कोण येणार आहे ते. आणि असं बोलून तो फोन ठेवतो. सगळ्या कुटुंबियांना एकत्र करतो. अक्षयने आता सगळ्यांना एकत्र केल्यामुळे सगळेजण तिथे येऊन जमतात. आणि जेव्हा सगळेजण येऊन तिथे जमतात ना, तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्हा सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. कुटुंबातील सगळी मुलं, त्याचसोबत तिथे असणारा अक्षय, रमाकांत काका आणि तिथे असणारी ती इरावती, सगळीजण उत्सुकतेने अक्षयकडे पाहत असतात. तर अक्षय म्हणतो की या आधीसुद्धा आपण बऱ्याचदा बाहेर गेलो होतो, पण ते कुठे कुठे फिरायला गेलेलो हे तुम्हाला आठवतं का. तर प्रत्येकाला महाबळेश्वर, त्याचसोबत गोव्याला गेलेला हा सगळा प्रसंग आठवतो. आणि त्याचसोबत आरोहीसुद्धा म्हणते की हो मला आठवतंय, पण आता आपल्याला जायचं आहे सगळ्यांना, ते म्हणजे पाचगणीला. पाचगणीला जायचं आहे म्हटल्यावर इथे पार्थ आणि त्याचसोबत असणारी ही तारा ही म्हणत असते की नाही नाही, मला तर आता यायलाच जमणार नाही, कारण आमच्या या घराशी लहानपणापासूनच्या बऱ्याच आठवणी आहेत आणि हे घर सोडून आम्ही गावात तर येणारच नाही असं तारा म्हणते. तर दुसरीकडे पार्थही म्हणतो की हो बरोबर आहे, कारण आहे ना, आम्ही एवढं चांगलं आमचं घर सोडून येणार नाही. त्याचसोबत आमचे काही फ्रेंड्ससुद्धा इथे झालेले आहेत, मग ते सगळे काही आम्ही सोडून कसे येऊ असं देखील सांगितलं जातं. आणि जेव्हा हे सगळं काही सांगितलं जातं ना, तेव्हा मात्र आता अक्षय त्यांना समजवायचा प्रयत्न करतो. तर इरावती अक्षयला म्हणत असते की तू काळजी करू नकोस, या मुलांसोबत मी इथेच राहीन, मी बघेन या मुलांचं काय ते. पण अक्षयला काळजी असते की आता सगळं काही हातातनं गेलेलं आहे, मग हे घरही जाणार आहे, मग ही मुलं राहतील तरी कुठे, हा मोठा प्रश्न अक्षयच्या मनात असतो. आणि म्हणूनच अक्षय सगळ्यांची समजूत घालत असतो. पाचगणीला जायचं आहे म्हटल्यावर आरोहीला तर खूप जास्त आनंद होतो. आरोही तर जागेवरच उड्या मारायला लागते. आपण पाचगणीला जातोय हा आनंद तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि त्याचसोबत तिला माहिती असतं की पाचगणीला तिची आई आहे आणि तिच्या आईला तिला शोधायचं असतं आणि त्याचमुळे ती खूप जास्त खुश असते. तर इकडे मात्र मुलं हे ऐकायला तयार नसतात. म्हणून अक्षय जो आहे तो आता त्या मुलाला समजावतो. तो म्हणत असतो की तुम्ही मला समजून नाही घेतलं तर कसं चालेल, म्हणजेच बघा आतापर्यंत मला असं वाटत होतं की आपलं सगळं काही पुन्हा मिळेल, पण नाही, आपल्या हातातनं कंपनी गेली, आपल्या सगळ्या गाड्याच गेल्या, त्याचसोबत आपलं आता हे घरही आपल्या हातून जाणार आहे. मग
तुम्ही कुठे राहणार आहात, त्यामुळे आपल्या कंपनीकडनं मी जिथे कामाला लागलो आहे तिथे आपल्याला राहायचीसुद्धा उत्तम सोय मिळणार आहे आणि म्हणूनच मी सांगतोय तुम्ही सगळेजण माझ्यासोबत चला. पण इथे मात्र ती मुलं ऐकायला तयार नसतात. इरावती अक्षयला समजावते आणि म्हणत असते की तू काळजी करू नकोस, मी ह्यांच्यासोबत राहीन. परंतु तिथे असणारे रमाकांत काका म्हणतात की नाही, मुलांनी सुद्धा वेळोवेळी हव्या त्या सिच्युएशनला राहायला हवं आणि त्यांना सुद्धा तशी सवय व्हायला हवी. त्यामुळे या घरात कोणीही राहणार नाही, आपण सगळीच पाचगणीला जाणार आहोत असं देखील सांगितलं जातं. तर अक्षयचा सुद्धा हट्ट असतो. अक्षय आता इरावतीला सरळ सांगतो की आपण आता इथेच राहायचं नाही आहे, आपण पाचगणीला जायचे. दुसरीकडे आर्ता ही जी असते ती आरोहीला आपल्या रूममध्ये घेऊन जाते आणि तिला सांगते की चल आपल्याला जायचंय ना, तर आपल्याला बॅगसुद्धा भराव्या लागतील. म्हणूनच आता आर्ता जी आहे ती तिकडनं जायला निघते. आर्ता जेव्हा तिकडनं जाते ना तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंद आरोहीला झालेला असतो, कारण आरोहीला आता पाचगणीला जायला मिळणार असतं. तर अक्षयसुद्धा खूप खुश असतो, कारण त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात आता नवीन आयुष्यात होणार असते आणि त्यामुळे नवीन शहरात नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे म्हटल्यावर तो खूप जास्त खुश असतो. तो घरात इतरांना सगळ्यांना तयार करतो. तर त्यावर घरातले सगळे आता काही झालं तरी अक्षयचं म्हणणं ऐकणारच असतात, कारण हे जर घर राहिलं नाही तर ही सगळीजणं कुठे राहणार आहेत हा देखील मोठा प्रश्न अक्षयसाठी असतो. म्हणून अक्षयला राहायची सुद्धा उत्तम सोय मिळालेली असते आणि त्याचसोबत आता कामाची संधीही. इरावतीला सुद्धा तो तिथे यायला तयार करतो. इरावती सुद्धा तिथे यायला आता तयार होते, कारण अक्षयचा तसा हट्ट असतो. अक्षय म्हणत असतो की घरात सगळ्यांवर कंट्रोल ठेवायचं काम तूच करतेस, त्यामुळे तुला या मुलांसाठी तिथे यावंच लागेल असं देखील इरावतीला तो म्हणतो. आता इरावतीला ही गोष्ट सहन होत नसते. इरावती म्हणते की ठीक आहे येते मी, कारण इरावतीला तितकंच तर हवं असतं. अक्षय आणि रमाला कधीही एकत्र येऊ द्यायचं नाही हे इरावतीचं मेन मोठं असतो आणि अक्षय हा तिला आमंत्रणच देत असतो ना की चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा पाचगणीला. त्यामुळे आता इरावती सुद्धा त्याच्यासोबत पाचगणीला जाणार असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अक्षय आणि त्याचसोबत आरोही एका देवी आईच्या मंदिरात गेलेले असतात. तिथे एक धागा बांधतो अक्षय आणि म्हणत असतो की मी नवी स्वप्न घेऊन नव्या शहरात आलोय आणि माझी ती स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवीत असा तो धागा बांधत देवीकडे प्रार्थना करत असतो. तर दुसरीकडे त्याच मंदिरात रमा देखील आलेली असते आणि रमा सुद्धा तिथे एक धागा बांधते आणि त्या धाग्यातलाच गुंडाळून तिने दुसरा धागा बांधलेला असतो आणि ती म्हणत असते की हा धागा ज्याने कोणी बांधलाय ना त्याचं स्वप्न पूर्ण व्हायला हवं आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात सुख असायला हवं, ती सुखात असायला हवी असं काहीसं ती धागा बांधत बोलत असते. आणि त्याच वेळेला ती समोर असलेल्या देवी आईसमोर हात जोडते. तर तिचं लक्ष जातं तर समोर अक्षय असतो. तर अक्षयचं सुद्धा लक्ष जातं की तिथे रमा आहे. मग आता ही रमा अक्षयची देवळात झालेली भेट नवीन कोणत्या वाटेवर जाऊन पोहोचते हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.